मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी फायनल मंजुरी मिळालेली आहे। या अर्थसंकल्पात या मार्गाचा समावेश व्हावा। 23 विधानसभा मतदारसंघ या मार्गावर येतात। विधानसभेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री, केंद्रातले महाराष्ट्राच्या मंत्र्यांना माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांची भेट घ्यावी आणि पंतप्रधानांकडून आता अंतिम प्रस्तावावर सही करून घ्यावी। 16,382 कोटी 53 लाख हा टोटल खर्च आहे आणि दर वर्षाला 9,000 कोटी 911 कोटी हा फायदा आहे की 6 डिसेंबर 2023 ला या रेल्वे मार्गाची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही याच गोष्टीवर टीका करतो। त्याच्यावर त्याने काय सांगितलं की हा कागद आहे, आमच्याकडे कसा कागद आहे, काय करायला पाहिजे, त्यांना हार घातले पाहिजे, तांदूळ घातले काय, असा का खासदार असतो का काय? मतदारसंघामधल्या सगळ्यात ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो काय? असं काही खासदार असतो का काय?